सांगली एलबीसीची धडाकेबाज कारवाई, बंद घरफोडी करणाऱ्या टोळीला बेड्या, 3,30,000चा मुद्देमाल जप्त. सांगलीतील बंद घरांचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील 3 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. या कारवाईत तब्बल 3,30,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष मोहीम राबवली. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते. दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी सह्याद्रीनगर ते शिंदेमळा रेल्वे ब्रिज परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित हालचाली करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले व अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सुदर्शन सुनील यादव, सार्थक सुनील सुतार, मुनीब उर्फ बाब्या मुश्ताक भाटकर यांचा समावेश आहे. तर त्यांचा साथीदार मेघनाथ हिरालाम साहू हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी पंचसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 3,30,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत आरोपींनी विकास कॉलनी वारणाली परिसरातील बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील असून यापूर्वीही त्यांच्यावर मालमत्तेविरोधातील गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे सांगली शहरातील घरफोडी प्रकरणावर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.